कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, ए पारू. वा, अरे तू इकडे कसं काय? इकडं कसं काय म्हणजे? तुझा अजून स्वयंपाक तयार नाही? ते जाऊ दे, तू आधी मला सांग, आता तू इकडे कसं काय? म्हणजे अरे तू अनुष्का मॅडमला सोडायला जाणार होतास ना, तू गेला नाहीस का? हा, नाही गेलं. कारण आदित्य बाबा मला म्हणाले ती गाडीची चावी द्या इकडं, तुम्ही गाडी चालवून दमलात, घरी जाऊन आराम करा. आदित्य बाबा स्वतः गेले त्या मॅडमला सोडायला. चांगलंय. ए बर, पाणी दे. पारू, अगं पाणी दे. होय. तुला सांगतो पारू, काय त्या मॅडम आहेत. आहा, म्हणजे एवढ्या मोठ्या मॅडम, त्या चक्क माझ्या पाया पडल्या. हा, मला कसं तरीच झालं, कारण एवढा मान सन्मान दिला ना. म्हणजे आईल्या मॅडम कशा आपल्याला मान सन्मान देतात, अगदी तसाच. म्हणजे मी किर्लोस्करांचा नोकर आहे हे त्यांनी मला जाणवूनच दिलं नाही. सारखं आपलं काका काका काका. त्या मॅडम आहेत ना, शेम टू शेम आपल्या आईल्या मॅडम सारख्या. त्या चांगल्याच आहेत आदित्य सरांसाठी. अगं पुरी, आपण नोकर माणसं, आदित्य बाबांसाठी काय चांगलंय काय वाईट आहे हे आपल्याला ठरवता येत नाही. पण एक मात्र नक्की, त्या मॅडम आहेत ना, आदित्य बाबांबरोबर लय खुश होत्या. बरं ते जे, हे पारो, अगं लक्ष कुठे आहे तुझं? जेवण पडदिशी तयार कर, मी आवरून येतो. मी जेवूनच जाणार आहे. हा, हॅलो, आलोच. ये. अरे सॉरी 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 सॉरी. इट्स ओके. ऍक्च्युली मला सोडायला यायची काहीच एक गरज नव्हती, मी गेले असते. नो, दॅट्स फाईन. आणि आपल्याला परत एकत्र पाहून कोणी फोटो काढले तर काय सांगणार आहेस? तू आहेस ना, आय एम शुअर तू व्यवस्थित मॅनेज करशील. बाकी तू उत्तम झापतेस हे मी तुला सांगितलंच आहे. अनुष्का, ऍक्च्युली आमच्या शाळेच्या प्रोजेक्टसाठी तुझी खरंच खूप गरज आहे आणि त्यासाठीच आई तुला भेटायला आली होती. बट आय एम रिअली व्हेरी सॉरी. मागे मला तुम्हाला भेटता आलं नाही त्याचं अजून पण वाईट वाटतंय मला. ओ प्लीज. पण मी हे काम घेईन. ऍक्च्युली अहिल्या मॅमसाठी काम करायचं म्हणजे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. सो तू हे काम घेतलं म्हणून समज. ओके, दॅट्स ग्रेट. आदित्य, आपण भेटू शकतो का? आय मीन, अहिल्या मॅमना जर वेळ असेल आणि पॉसिबल होणार असेल तर आपण माझ्या घरी एक मीटिंग ठेवू. तुम्हाला प्रोजेक्टचे डिटेल्स दे, मग आपण डिस्कस करू आणि उद्याच काम सुरू करू. साऊंड्स इंटरेस्टिंग. डन. मी आईशी बोलतो आणि तुला लगेच कळवतो. शुअर. साहेब गजरे घे ना, शेवटचेच 2 राहिलेत, मग मी घरी जाईन. बाळा, मी गजरा घेऊन काय करू? घ्या ना, तुमच्या बायकोला द्या ना,
त्या खुश होतील. अगं नाही, आमचं माझं लग्न झालं नाहीये. सॉरी. बाळा बाळा इकडे दे. थँक्यू. ए साहेब सुट्टे नाही आहेत. नाही, असं दे, खाऊ घे. बाय. काय मग आदित्य, कोणाला देणार आहेस हा गजरा? ही जी मुलगी गेली ना आता, तिच्यासारखीच माझी एक मैत्रीण आहे. तिला दे. नो, आय एम सॉरी. तुला जर हवा असेल तर तू पण ठेवू शकतेस. नाही प्लीज घे ना. अरे मी मज्जा करते. नेक्स्ट टाइम जेव्हा माझ्यासाठी घेशील तेव्हा ते मला. ओके. आदित्य बाबा स्वतः गेले त्या मॅडमला सोडायला. मला तर खूप आवडले. आदित्य सर ह्याच्याकडून ओके. बघ हा आदित्य, तुला हवं असेल तर मी बोलते तिच्याशी. मला कायम वाटायचं आदित्य सरांच्या बायकोबद्दल देवयाईंच्या ज्या अपेक्षा आहेत तशीच बायको त्यांना मिळावी. ती समधी लई चांगली माणसं आहेत आणि चांगल्या माणसांसोबत ना कायम चांगलंच व्हायला पाहिजे. त्यांच्या घरात कायम सुख नांदलं पाहिजे. हे माझं मंगळसूत्र, हे फक्त माझ्या समाधानासाठी आहे आणि यावरचा अंक फक्त माझ्याच बाजूला आहे. पण आता या मंगळसूत्रावर दोन्ही बाजूनी हक्क गाजवायला एक व्यक्ती लवकरच या घरात येईल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.